बांधवांनो, क्रांतिकारी जय लवजी, जय भीम. मी पनवेल या ठिकाणाहून डी गायकवाड. आज लाईव्ह येण्याचं मागचं कारण, मी येणाऱ्या 14 एप्रिल 2026 रोजी आत्मबलिदानाचा इशारा दिलेला आहे राज्य सरकारने अण्णाभाऊ साठे महामंडळाला. त्याचं कारण आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या मार्फत 8 डिसेंबर 2023 रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. त्या परिपत्रकामध्ये साधारणतः 40 लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात येईल उच्च शिक्षणासाठी, वैद्यकीय शिक्षणासाठी. अशा प्रकारचं एक गाजर मातंग समाजाच्या मुलामुलींना, पालकांना दिलं आणि त्या भरोशावर, त्या आशेवरती विद्यार्थी विदेशामध्ये पालकांनी पाठवले. तसे प्रस्ताव त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातून मागून घेतले आणि विदेशामध्ये मुलं पाठवले. परिस्थिती अशी की नाही, आजच्या घडीला मुलांमध्ये आणि पालकांमध्ये नैराश्यजन्य वातावरण तयार झालेलं आहे. पालक मनस्थितीमध्ये नाही आहेत, कारण त्यांच्याकडं पैसा नाही. त्यांनी आपलं सोनं नाणं कर्ज घेऊन, घर विकून, जागा विकून मुलांना विदेशामध्ये पाठवलेलं आहे. परंतु मागच्या 2-3 वर्षापासून पालकांनी जो घरातून खर्च केला आहे, आता यापुढचा खर्च त्यांना पेलवणारा नाही. आणि म्हणून माझी राज्य सरकार व महामंडळाला विनंती आहे की पर्यायी मार्ग काहीतरी शोधा. किमान पुढच्या शिक्षणाचे हप्ते त्यांचे जातील का? कारण आज रोजी मी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या कार्यालयामध्ये भेटलो असता मनीष सांगळे साहेब MD यांची भेट घेतल्यानंतर मला असं लक्षात आलं की आज तागायत सुद्धा कर्ज प्रकरणाच्या फायली मंजूर झालेल्या नाहीत. त्या धूळ खात मंत्रालयामध्ये पडलेल्या आहेत. आणि म्हणून फार मोठी शोकांतिका वाटते की 2-2 वर्ष होऊन सुद्धा मातंग समाजाच्या म्हणजे उच्च शिक्षणासाठी कर्ज जर मंजूर होत नसेल तर फार मोठी एक शोकांतिका आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या माझ्या बांधवांना विनंती आहे की बांधवांनो, मातंग समाजाचे साधारणतः 15 विद्यार्थी MBBSचं शिक्षण विदेशात घेत आहेत. हे मातंग समाजाचेच आहेत. UPSC MPSC विद्यार्थी व्हायला पाहिजेत आणि होतीलही. पण त्याच सोबत मातंग समाजाचे मुलं जर कधी डॉक्टर बनून आले तर समाजाची सेवा करतील, राज्याची सेवा करतील, देशाची सेवा करतील. आणि म्हणून माझी कळकळीची समाज बांधवाच्या संघटनांना, नेत्यांना, उच्च शिक्षित माझ्या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की भावांनो, या 15 MBBSचं शिक्षण घेत असणाऱ्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पाठीमागं आपण खंबीर उभा राहावं. शासनाला जाब विचारावा की या 15 विद्यार्थ्याचे कर्ज प्रकरण मंजूर का नाही झाले. कारण आजच्या घडीला पालक आणि विद्यार्थी दुर्दैवी अवस्थेमध्ये आहेत, मनस्थितीत नाही आहेत. उद्या पालकांनी म्हणा किंवा विद्यार्थ्यांनी म्हणा स्वतःचं बरं वाईट जर करून घेतलं तर त्याला जबाबदार कोण असेल? मी आत्मबलिदानाचा इशारा जरी दिला असेल तर माझा हेतू मूळ शासनाचं लक्ष वेधण्याचा आहे. माझा हेतू मूळ समाजाच्या सुशिक्षित वर्गाचा, समाजाच्या नेत्यांचा आणि समाजातील संघटनांचा लक्ष वेधण्यासाठी मी हा इशारा दिलेला असेल तर मला वाटतं का नाही, मी काही चुकीचं करत नाही. कारण जर राज्य सरकारने, महामंडळाने कर्ज वितरित केलं नाही तर कदाचित मला समाजाच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी बलिदान द्यावं लागलं तरी मला त्याची पर्वा नाही. आणि म्हणून येणाऱ्या 10 एप्रिलला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कार्यालयामध्ये मनीषजी सांगळे साहेब यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात येणार आहे असं त्यांनी मला सांगितलं. खरं तर 10 एप्रिलपर्यंत मी त्यांना रिक्वेस्ट केली की 10 एप्रिलपर्यंत मला ठोस काहीतरी निर्णय द्या, अन्यथा 14 एप्रिलच्या माझ्या आंदोलनावरती मी ठाम असेल
आणि म्हणून महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम बांधवांना विनंती आहे की कृपया करून हे कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं, पुढाकार घ्यावा. कारण मुलांची आणि पालकांची दयनीय अवस्था आहे. पालक किंवा विद्यार्थी हे स्वतःला संपवू शकतात, स्वतःचं आत्मबलिदान करू शकतात, स्वतःचं कामेतिका बरं वाईट करून घेऊ शकतात. या स्टेजला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गेलेले आहेत. कारण त्यांच्या तिकडे हॉस्टेलमध्ये खाण्यापिण्याचे वांदे व्हायला लागलेले आहेत. हॉस्टेलमध्ये त्याच्या व्यतिरिक्त युनिव्हर्सिटीमध्ये फीस न भरल्यामुळं वेळोवेळी अपमानित व्हायला लागलेला आहे. विदेशातून इकडे येण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसा नाही आणि पालक त्याच्यामुळं अडचणीत सापडलेला आहे. मुलं रडू पालकांना फोन करतात. मुलं फर्स्टेड आहेत, डिस्टर्ब आहेत. आणि म्हणून माझी समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे की हे तरुण, हे मेडिकलला शिकायला गेलेले विद्यार्थी हे देशाचं भवितव्य, हे समाजाचं भवितव्य आहे. यांच्या माध्यमातून समाजाचा विकास होईल, समाजाला कुठेतरी मदत होईल. आणि म्हणून कळकळीची विनंती आहे की दादांनो, या पालकांच्या पाठीमागं आपण उभा राहावं. मी माझ्या विषयावरती ठाम आहे. हे आंदोलन केवळ आणि केवळ समाजाच्या हितासाठी, मुलांच्या हितासाठी मी करत आहे. याच्यातून सुद्धा काय माहिती का, शासनाने मधला मार्ग काढत असेल, पालक आणि नेत्यांनी मिळून, महामंडळाला मिळून जर मधला मार्ग निघत असेल तर त्याच्यात सुद्धा आमची तयारी आहे. परंतु त्याच्यासाठी खास करून येणाऱ्या 10 तारखेला एक खास बैठक मनीष चांगले साहेबांच्या उपस्थितीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालयामध्ये दुपारी 12:30 वाजता होणार आहे. आणि म्हणून माझ्या जेवढ्या सुशिक्षित माझे समाजसेवक आहेत, नेते मंडळे आहेत आणि विशेष करून सन्माननीय अमितदादा गोरखे यांना माझी कळकळीची विनंती आहे की दादा, आपण केंद्र सरकारला म्हणजे राज्य सरकारकडून हमीपत्रक मिळवून दिलं. खरं तर मी आपले आभार मानतो. दुसरी गोष्ट काय की याच्यावरच्या ज्या जाचक अटी होत्या त्यासुद्धा आपण शिथिल केलेल्या आहेत. त्यासाठी सुद्धा आम्ही आपलं मनापासून आभार मानतो. पण छोटासा विषय राहिलेला आहे. हा विषयाला आपण थोडंसं लक्षपूर्वक लक्ष देऊन हे कर्ज प्रकरणं तुमच्यामार्फत मंजूर व्हावेत अशी परत एकदा मी आपणास कळकळीची विनंती करतो. दादा, मला असं वाटतं का नाही की माननीय मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत आणि कुठेतरी हे तोडगा काढतील या आशेने मी आपणास हा व्हिडिओ पाठवत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधल्या माझ्या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की हा अमित भैया गोरखे साहेबांपर्यंत हा व्हिडिओ माझा पाठवा, जेणेकरून समाजाच्या मुलांना न्याय मिळेल. एक आशेचा किरण म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो. म्हणून आपणास मी कळकळीची विनंती करतो की 10 एप्रिल 2026च्या बैठकीला शक्य झाल्यास आपण या मीटिंगमध्ये उपस्थित राहावं किंवा ही मीटिंग मंत्रालयामध्ये बोलावी. आणि या ठिकाणी मी थांबतो. येणाऱ्या 14 एप्रिलची कुठल्याही प्रकारचं आंदोलन चुकीचं होऊ नये. मी निर्णय घेत असेल, जरी मी चुकीचा असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तो समाजाच्या हितासाठी मला पर्याय राहिलेला नाही. म्हणून मी आज रोजी आपणास विनंती करतो कळकळीची की कुठल्याही परिस्थितीमध्ये या आंदोलनाला मदत करा, या विद्यार्थ्याला न्याय द्या, या पालकांच्या पाठीमागे खंबीर उभा राहा. एवढंच मी आज सांगेल. या ठिकाणी जय भीम, जय लवजी, जय अण्णा.